तर हाय गाईस, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे, आज काहीतरी सरप्राईज आहे कारण की भावाने नवीन खरेदी केलं आहे काहीतरी. ते तुम्हाला समजेलच थोड्याच वेळात. कंटिन्यू करा, बघा ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. सांगून टाकू, पूर्ण कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत. ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा. बघू आता पुढे काय करत आहे. तर आज गाईज आता आम्ही निघालो आहे आणि फटाफट चेंज वगैरे केलं, तयारी केली. प्रणव रेडी होता आणि सांगून टाकतो पण थोडंसं पुढे बघा, अजून थोडं पुढे बघा. एक गाडी घेतली प्रणवने एवढं सांगू शकतो, पण कुठची गाडी घेतली ते तुम्ही डायरेक्ट जाऊन बघायला आहे. भेटू आता आपण गाडीवर. शोरूम बंद व्हायचा टाईम झाला आहे, फटाफट निघतो आता आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट शोरूममध्ये. आता गाईज आता आम्ही पोचलेलो आहे, शोरूमच्या बाहेर आहे. आता काय वाटते तुला, नवीन गाडी येते तर? खूप चांगलं वाटतंय. आता उद्या बघा, तर उद्या मी जरा कुठेतरी फिरायला जाणार, तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. उद्या बघा आता. गाईस बघू शकता तुम्ही, घंटाळा ची गाडी घेतली एक्सेस. गाईस आता आम्ही अशा प्रकारे आम्ही पेट्रोल टाकायला थांबलेलो आहे आणि टाकी फुल होते. गाईस ही गाडी प्रणवची आहे आणि प्रणवच्या मामाची आहे. ही गाडी चालवत होतो मी. एवढी स्मूथ गाडी आहे ना, एवढी स्मूथ. गाईस फायनली गाडी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. कवर विवर घालून ठेवली आहे तिला. आणि आम्ही MSCITच्या क्लासला सायकलचा पेन्सिलवर उभा राहून जायचो. देवाच्या कृपेने आम्ही गाडी घेतली. तिसरा बटन दाबलो. अरे ते माझ्या घराची आधी माहिती ना, पेन्सिल लावून जायचो सायकलला बाहेर. R1 असल्यावर की लॉक बिक लावायचो सायकलला. सो गाईज आता मगाशी मी घरी आलो, फ्रेश झालो, जेवलो आणि आता जरा बसलो आहे. आणि गाडी बघितली असेल तुम्ही, गाडी लिटरली खूप भारी आहे. एवढी स्मूथ आहे. मी उल्हासनगर टू बदलापूर चालवत आणली गाडी. एवढी स्मूथ आहे ना, एक नंबर. आणि कलर पण युनिक आहे. असं चांगलं वाटतं जर आपल्या कुठच्या मित्राने किंवा कोणी चांगलं आपल्या ओळखीच्या लोकांनी गाडी घेतली, आनंद होतो. बाकी हा व्लॉग आज आणि उद्या दोन, म्हणजे आज रात्री आणि उद्याचा मिळून असा एक व्लॉग येईल. तर स्किप करू नका काय, आणि बघत राहा शेवटपर्यंत व्लॉग. बघू पुढे काय काय होतं आता. तर मित्रांनो आता आम्ही रील बनवत होतो आणि रील बनवून आम्ही चाललो जरा PHला राऊंड मारायला. नवीन गाडी घेतली प्रणवने त्याच्यावर. तर बघू आता काय काय होतं. कसं वाटतं तुला नवीन गाडीवर? कमेंटमध्ये सांगा गाईस गाडी कशी वाटली. नाही, तुला गाडीवर कसं वाटतं बसल्यावर? सस्पेन्शन जाम भारी आहे. फील कसं वाटतं? कुठल्या फील गाडीवर काय फील कर. सस्पेन्शन चांगलं आहे. रेंज रोवर किती फील येते? मॅक्लेरन GT 650 वाटते. ठीक आहे चालेल. काळजी घ्यावं लागेल. अरे टाकल्या. सो गाईस ब्लॉग इथे एंड करतो आहे. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि बाकी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.